मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना खडसावलं। आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारली। खारघर पर्यायी जागेबाबत सरकार निर्णय घेऊ शकतं। कोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावरती ठाम। आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी देण्यास अडचण काय? सरकारने आडमुठेपणा करू नये, जरांगेंचा इशारा। नव्यानं स्थापन झालेल्या मराठा आरक्षण समितीची उपसमितीची पहिली बैठक। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात मंत्रालयात राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत बैठक। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। गणेशोत्सव आणि जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे आणि जरांगेंमध्ये चर्चा। गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची साबळेंकडून विनंती। आंदोलनाच्या माध्यमातून दंगल घडवणे हा जरांगेंचा उद्देश। गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांनी हेच केलंय। तर त्या 28.5 किलोला उचला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल। भाजपात गेलेल्या संग्राम थोपटेंना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलाच्या कर्जाची हमी सरकार देणार असल्याची माहिती। शिवसेना नेते आणि तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांचा लवकरच भाजपामध्ये जाहीर प्रवेश। सोलापुरात पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का। पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून कुठलीही नाराजी नाही। उलट भंडाऱ्याला जाणं येणं जमत नसल्यामुळे पालकमंत्रीपद नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, संजय सावकर यांची माहिती। शरद पवारांना सर्वांची नावं तोंडपाठ, पण 160 आमदार निवडून देतो असं सांगणाऱ्या दोघांची नावं पवार विसरले। गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवरती हल्लाबोल। कळंब तालुक्यातील मोहा गावात गावकरी आणि पारधी समाजामध्ये वाद। दगडफेक आणि तुफान हाणामारीत 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 गावकरी गंभीर जखमी। मुंबई हायकोर्टाने जरांगेंना खडसावलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, जरांगे उद्या सकाळी 10 वाजता मुंबईकडे येणार होते, त्यांना मुंबई हायकोर्टाने खडसावलेलं आहे। महत्त्वाची या घडीची बातमी, गणेशोत्सवाच्या काळामध्ये जरांगे मुंबईत येणार होते, त्यांना मुंबई हायकोर्टाने खडसावलेलं आहे। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळाकरता बंदी घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या असं त्यांनी म्हटलं। आमचे प्रतिनिधी प्रशांत बग यांना विचारूया। प्रशांत, काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का 2 दिवसात सरकारने निर्णय घेतला नाही तर 29 ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी मुंबईत उपोषण करतील, हा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। आणि याच विषयावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली। मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारडे यांच्या खंडपीठानं या सुनावणी दरम्यान अत्यंत स्पष्ट भूमिका घेत कडक ताशेरे ओढले। मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना खडसावले आहे। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या। मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शने करता येत नाही, हे सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलंय। सुनावणीत गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीचा सुद्धा मुख्य न्यायमूर्तींनी हवाला घेतला। लोकशाही आणि मतभेद एकत्र येत असले तरी निदर्शने फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच केले पाहिजेत। मुंबईचा जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये म्हणून शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा मुंबई हायकोर्टानं हा स्पष्ट केलाय सुवर्ण, की मुंबईतल्या जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये याकरता शांततापूर्ण निदर्शने मनोज जरांगे पाटील यांनी करावी आणि नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी पर्यायी जागा त्यांना द्यायची का नाही यावर सरकार निर्णय घेऊ शकते, हा सुद्धा त्यांनी महत्वाचा मुद्दा स्पष्ट केलेला आहे। ही सुनावणी अत्यंत महत्वाची मानली जाते। सार्वजनिक मेळावे आणि आंदोलनासाठी नवीन नियमानुसार परवानगी मागितल्यानंतर शांततापूर्ण निदर्शने करता येईल, हे सुद्धा कोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय। संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी मनोज जरांगे पाटील यांनी। अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील स्वतंत्र आहेत हे सुद्धा म्हटलंय। पण कायद्यातील तरतुदीनुसार
अत्यंत महत्वाची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाची सुवर्ण ही आहे की कायद्यातील तरतुदीनुसार सरकारला मनोज जरांगे पाटील यांची मागणी, यांचा अर्ज मान्य करायचा, कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, कुठे करायचा, हे सरकारला ठरवण्याचा अधिकार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मुंबई शहरातील जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये म्हणून शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी प्रतिवादी अर्थात मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईतील खारघर येथे परवानगी, जागा देण्याची परवानगी सरकारकडून मिळू शकते, असे स्पष्ट संकेत खंडपीठाने दिलेत. याचाच अर्थ असा की मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊन निदर्शने करायची असेल, अनिश्चित काळासाठी आंदोलन करायचं असेल, तरी त्यांना नवी मुंबईतील खारघर हाच एक महत्वाचा जागा पर्याय हा मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला सुचवलेला आहे. हा मनोज जरांगे पाटील यांनाही सुचवलेला आहे. निदर्शने अशाच ठिकाणी करावी लागतात की ज्या ठिकाणी निदर्शने करता येईल. ही अत्यंत महत्वाची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आहे. लोकशाही म्हणजे थेट प्रशांत असं म्हणायचं की आझाद मैदानापर्यंत थेट मुंबईत जरांगेंना आणि समर्थकांना येता येणार नाही, त्यांना नवी मुंबईत खारघर इथं थांबावं लागेल, आंदोलन करावं लागेल, बरोबर? नक्कीच, कारण हाच महत्वाची टिप्पणी त्यांनी केलेली आहे. कारण नवी मुंबईची जागा आझाद मैदान म्हणजे सार्वजनिक जागा आहे, गणेशोत्सव आहे, प्रचंड गर्दी आहे आणि सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी कब्जा करता येणार नाही. लोकशाही आणि मतभेद एकत्र येतात, परंतु निदर्शने अशा ठिकाणीच करावी लागतात की ज्या ठिकाणी निदर्शने करता येत नाही. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे ज्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून आत्ताच कॉलेजियमने नियुक्ती केलेली आहे, त्यांचा हा अत्यंत महत्वाचा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि संदीप मी प्रशांत आपल्याला विनंती करेन आपण असेच सोबत राहा. प्रवीण दरेकरजी आपल्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, खूप महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला. मुंबई उच्च न्यायालयानं खारघर हा पर्याय जरांगेंना दिला आणि त्यांना खडसावलं सुद्धा आहे की गणेशोत्सवाच्या काळामध्ये असं अनिश्चित काळाकरता मुंबईत येऊन आंदोलन करता येणार नाही. काय सांगाल? मला वाटतं कोर्टाचा आदेश हा आपण शिरसावंद्य मानतो किंवा कोर्ट हे निपक्षपातीपणे त्या ठिकाणी निर्णय. आपल्याबरोबर स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांच्याशी बोलूया. जरांगेजी, तुम्ही काय सांगाल? महत्वाचा निर्णय आलाय, तुम्हाला खारघरच्या जागेचा पर्याय सरकार देऊ शकतं, काय तुमची प्रतिक्रिया? मी बघितलं नाही ताई, आणखी काय विषय मी आणखी बघितलं नाही मी आणखी. परंतु न्यायदेवता आम्हाला पण न्याय देईलच, कारण असं नसतं, असं होत नाही कधी. नाही, पण पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येत नाहीत असं स्पष्ट केलेलं आहे हायकोर्टानं तुमच्याशी, म्हणजे तुमच्याविषयी बोलताना. लोकशाही मार्गानं आंदोलन करतो ते रोखता येत नाही. बघा, लोकशाही बदलावं लागेल. मग तर असं होईल की सरकार जर असं आडमुठेपणाची भूमिका घेणार असलं आणि सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत वागणार असलं. नाही, सरकार नाही, कोर्टानं हा निर्णय दिलाय. मान्य न्यायदेवतेकडे सरकारच गेला असेल ना. न्यायदेवता मनानं कसं देईल? न्यायदेवता आमच्यासाठी पण आहे, आमचे वकीलच बांधव, आमची टीम जाईल ना. नक्की. मनोजजी, आमचे सहकारी प्रशांत बाग आपल्याशी बोलतायत. मनोज जरांगे पाटील, नमस्कार. खरं तर तुमच्या आंदोलनाची प्रतीक्षा वेगवेगळ्या पातळीवर प्रत्येकाला या ठिकाणी होती की नेमकं होतंय काय, पण गणपती बाप्पाची प्रचंड गर्दी आहे आणि हाच महत्त्वाचा मुंबई उच्च न्यायालयानं आज घेतलाय. तुम्हाला नाही वाटत की तुमच्या आंदोलनामुळे तुम्हाला ऐकायला सुद्धा येणार? तुम्हाला आवाज येतोय माझा? तुम्हाला आवाज येतोय? आवाज येतोय, पण हे आरडा काय व्हायला आलेलं? सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित पण लागला. मनोज जरांगे पाटील, माझा आवाज तुम्हाला येतोय? माझा आवाज तुम्हाला येतोय? आझाद मैदानामध्ये ज्यावेळेस तुम्ही आंदोलन कराल त्यावेळेस अनिश्चित काळासाठी एखाद्या सार्वजनिक जागेवर कब्जा करता येत नाही, ही टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आहे. काय सांगाल? आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येत नाहीत. आम्ही आहे की नवी मुंबई खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा आहे असं हायकोर्ट म्हणतंय. खारघर किंवा अन्य ठिकाणी नाही. मग मला सांगा, मान्य न्यायदेवता जर तसं म्हणते खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते, आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे? आझाद मैदानावरती अडचण काय?
आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत, न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत. आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गानं संविधानाच्या नियमात राहून, कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत, परवानग्या मागितलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार. गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत. कायदा हा जनतेसाठी आहे. त्या जनतेचं घराणं ऐकून घेणं सरकारचं काम आहे, न्यायदेवतेचं काम आहे. नक्की आमची सुद्धा टीम, वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमधली, आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत, आमच्या ओळखी नाही आहेत जास्त, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर. आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे. न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही. कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग तर इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं. इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषणं झालेत, लोकशाही मार्गानं उपोषणं झालेले आहेत. मग तर आता तिथे इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही. सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी काही खेळायला नाही पाहिजे, आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे. न्यायदेवतेचा राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे 100%. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या होत्या. न्यायदेवता आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये आपला अर्ज सादर केला. त्याचबरोबर दुसरी एक जनहित याचिका, अशा 2 याचिका माननीय न्यायालयामध्ये आहेत. एका याचिकेवर सुनावणी करताना स्पष्टपणे न्यायालयाने आझाद मैदानात जरंगेच्या बाबतीमध्ये, आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्पष्ट नो एंट्री रिस्ट्रेन केलेला आहे. कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही. जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही. जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती, जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहित नाही, जरंगे म्हणत होता. आज जरंगेला हे ज्यांनी तारीख ठरवून दिली ती, मला नाव घेऊन म्हणायचं नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, कातड्यातलं राजकारण जरंगेला सोबत घेऊन करणारे, त्यांना मला सांगायचं आहे की जरंगेला आता तरी समजून सांगा की कायदा, भारताचं संविधान याच्यापेक्षा कोणी मोठं नाही, आणि बॉम्बेमध्ये येऊन आंदोलन आता 2 आठवडे करता येणार नाही. हा न्यायालयाचा निर्णय भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली प्रत्येकाला लागू आहे. सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही. सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही, हे मी डंके की चोट पे सांगत आहे. मात्र नवी मुंबईत ही परवानगी द्यायला सरकारला मुभा असू शकते असं म्हणण्यात आलेलं आहे. परवानगी नाही, पण नवी मुंबईत एक लक्षात ठेवा, मुंबई करू शकते. आम्ही सुद्धा लोकशाही मार्गानं कायद्याला, संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय. आम्हाला कसं काय नाकारलं जाईल? म्हणजे या राज्यात 2 कायदे आहेत का सरकारकडं? न्यायदेवतेला नाही म्हणत मी, सरकारकडे 2 कायदे आहेत का? तुम्ही म्हणताल तसंच एक, आणि न्यायदेवता म्हणून तसं एक. न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलनं करू शकतात सामाजिक. तिथंच चाललोय आम्ही. सरकारने किती आडकाठी केली, त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे. आरक्षण द्यायचं, कारण आमच्या खऱ्या मागण्यात, रास्त मागण्यात कायदेशीर आहेत, त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करतायत. आम्ही हटणार नाहीये. न्यायदेवता न्याय देणार. तुमच्या वकिलांचा काही सल्ला घेऊन काही सल्ला मसलत आम्हाला आत्ता माहीत झालं तुमच्याकडून. जातील आमच्या वकील बांधव, 100% जाणार. आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागेल, आम्हालाही न्याय द्यायला लागेल. आम्ही सगळे नियम पाळून, न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना, आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू. आझाद मैदानावर आंदोलन, शांततेत उपोषण करणार, आमरण उपोषण करणार, आणि मी 29 ऑगस्टला आझाद मैदानला येणार आहे. पाटील, 2 आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली न्यायालयानं. आता 15-16 घंटे राहिले असतील तुमच्या आंदोलनाला, तुमच्या नाही असं नाही होणार. आम्ही न्यायदेवता न्याय देणार. आमचे वकील बांधव जातील न्यायाच्या निर्णयावर. त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही. न्याय प्रविष्ट येते आता, त्याच्यामुळे आमचे बांधव, वकील बांधव सगळे जाणार. आणि संरक्षण, संविधानाची पायमल्ली होऊ नये. ज्या प्रकारे जरंगे म्हणत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सरकारने सगळे सोयरे, सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सगळे सोयऱ्याचा GR महाराष्ट्र शासनच नाही तर देशातलं कोणतं शासन GR काढू शकत नाही. कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचं
म्हणजे शिरणी वाटल्यासारखं किंवा किराणा दुकानातील बोजवार मसाला विकल्यासारखं प्रमाणपत्र जातीचे देण्याची मुभा कोणत्याही कारणास्तव सरकारला किंवा अधिकाऱ्यांना नाही. चौकशी हेच माध्यम आहे आणि त्याच्यामुळे घडी घडी जरंगे जो म्हणतो की एवढ्या नोंदी सापडल्या, त्या नोंदी मागासलेपणासाठी ठरत नाहीत, हे सुद्धा ठणकावून कायदेशीररित्या आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील माझ्या मराठा भावांना, भूलथाप्यांना बळी पडू नका जरंगेच्या ह्याकरिता मी सांगत आहे. पण आझाद मैदान का नाही? असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती. तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे,